महत्त्वाची सूचना. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आणि लग्नानंतर होईलच प्रेम ही कथा ऐकण्यासाठी तळमळ बघून आपलं ठरवलेलं 5000 व्ह्यूज आणि 200 कमेंट आणि 500 लाईकचं टार्गेट पूर्ण झालं नाही, तरी पण मी तुमच्यासाठी ही कथा आजपासून सुरू करत आहे. संध्याकाळी भाग 25 येईल. अजून एक महत्त्वाची आणि कळकळीची तुम्हा सर्वांना विनंती. जसं मी तुमच्या सर्वांचं ऐकलं तसंच माझं पण ऐका. आपल्या या मराठी सिक्रेट चॅनेलवर दररोज दुपारी 12 वाजता एक छानशी सुंदर शॉर्ट गोष्ट येईल. त्या गोष्टीला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सपोर्ट करा. जर चॅनेलच्या गोष्टीला व्ह्यूज नाहीत आले तर मग कथा बनवण्यास मूड येत नाही. त्यामुळे सपोर्ट करा चॅनेलला. लव यू माझ्या हितचिंतकांनो. धन्यवाद. आईचे बोलणे मला ऐकू येत होते, परंतु मी मुद्दामच आवाज दिला नाही. उलट कानावर अजून एक उशी ठेवली, तिचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून. तेवढ्यात आई रूमजवळ आली. बाळा, ए बाळा उठ. अजून उठला नाहीस का? साक्षी बेटा, हा कुर्ता त्याला घालण्यासाठी दे. आता आवाज माझ्या बेडच्या बाजूलाच ऐकू येऊ लागला. मी झोपण्याचे नाटक चालूच ठेवले. छान दिसत आहे हा रंग तुझ्यावर. बांगड्याबरोबर हे कंगण पण घातलेस तर छान दिसेल. आणि हो, याला लवकर उठवाने बाहेर पाठवून दे. आई तेथून गेल्यानंतर मी हळूच ब्लँकेटमधून समोर पाहिलं तर माझी नवी नवरी साक्षी आरशासमोर बसून छानपैकी तयार होत होती. मी मोठ्या मुश्किलीने माझे हसू आवरले. आता तयार होण्यासाठीच राहिलेच तर काय होते. लाल भडक हिरव्या काटाची साडी, डोक्याला भरमसाठ पिना लावून बांधलेला आंबाडा, नेकलेस, बांगड्या, बिंदी. चेहरा तर मला दिसत सुद्धा नव्हता. तिथे सुद्धा मेहनत लागणार होती. पण आज आहे तरी काय. लग्नानंतरचे सगळे विधी, पूजा पाठ वगैरे सगळं झालं होतं. ऐका ना विकास, मला माहीत आहे तुम्ही उठले आहात. मान वळवून साक्षीने माझ्याकडे पाहत म्हटले, हा कुर्ता आईने तुम्हाला घालायसाठी दिला आहे. तेव्हा पटकन तयार व्हा आणि बाहेर या. साक्षीने चेहऱ्यावर खूप रंगोटी केली होती. तसंही बरोबर आहे. माहेरावरून आणलेल्या एवढ्या मोठ्या मेकअपच्या सामानावर अन्याय नाही झाला पाहिजे. अशी ही साक्षी भडक मेकअपवाली आणि भडक कपडे घालणारी. आज काही पूजा वगैरे आहे का? मी जांभळी देत म्हटले. नाही, तसं तर पप्पा मला नेण्यासाठी परवा येणार होते, परंतु मला महागारी नेण्याचा मुहूर्त आज आहे. त्यामुळे पप्पा आणि दादा येणार आहेत मला नेण्यासाठी. शेवटच्या शब्दावर मी पण थांबलो आणि ती पण थांबली. याच्यापेक्षा जास्त वेळ मी तिच्याकडे पाहू शकलो नाही. 2 दिवसापूर्वीच आमचे लग्न झाले होते आणि साक्षी आमच्या घरी आली होती, परंतु 2-4 शब्दापेक्षा आमच्यात काहीच बोलणे झाले नव्हते. मी काय करत आहे हे मला सुद्धा माहीत नव्हते. मला साक्षी पसंत नव्हते आणि तिचे पप्पा प्रत्येक गोष्टीवर पैसे मोजत होते, ते सुद्धा पसंत नव्हते. मला त्यांच्याकडे भरपूर असणाऱ्या संपत्तीशी, मोठ्या बंगल्याशी, बंगल्याबाहेर उभा असणाऱ्या भारी भारी गाड्यांशी आणि त्यांच्या या सोन्याने मिळवलेल्या मुलीशी काहीही मतलब नव्हते. आईने माझ्यासाठी साक्षीला पसंत करून आणले होते. तुम्ही मला नेण्यासाठी येणार ना? तुम्ही आले नाहीत तर मी येणार नाही. कंगण घालत घालत साक्षी मला विचारत होती. माझ्या मनाच्या कोपऱ्यात आवाज आला की मला काही फरक पडणार नाही. मी तिला बळेच हो म्हटले. साक्षी तिच्या माहेरी गेली होती आणि मी असा दलदलीत फसलो होतो. श्वास घेणे सुद्धा मला मुश्किल झाले होते, पण मला यातून बाहेर सुद्धा पडू वाटत नव्हते. संध्याकाळी माझा मित्र माधवच्या घरी मी गेलो होतो, परंतु मला समजून घ्यायचे सोडून तो मला काही ऐकवत होता. हालत पाहिली आहेस का स्वतःची? 2 दिवसापूर्वीच लग्न झाले आहे असे वाटेल का कोणाला? मला तर काही समजतच नाहीये. तुझ्या अंगावर बंदूक ठेवून किंवा तुला बेशुद्ध करून तर तुझे लग्न कोणी जबरदस्तीने लावले नाही ना? मग हे काय नाटक चालले आहे तुझे? तसं नाही यार, तुला काही समजणार नाही. मी माझ्याच मनातल्या गुदमरण्यापासून आता कुठे स्वतंत्र होऊ लागलं होतं. ती मला प्रत्येक वेळी आपल्याच कैदमध्ये घेऊन चालली होती. सगळं ठीक आहे ना? माधव मला चहा पीत बोलत होता. मी एक मोठा श्वास घेतला आणि बोलणे चालू केले. सगळं ठीक आहे, परंतु मला काही सांगायचे आहे.
तुला तर माहीतच आहे की मी या लग्नासाठी तयार नव्हतो. आई बाबांना सगळे पसंत पडले होते, त्यामुळे मला हो म्हणावे लागले. हो, मला माहीत आहे, माधव म्हणाला. खरं तर गोष्ट अशी आहे की मी लग्नाबाबत हा सगळा विचार केलाच नव्हता. मी जो विचार केला होता तसे झालेच नाही. चहाचा शेवटचा घोट घेत माझ्या मनातील गोष्टी शेवटी बाहेर आली. माधवने विचारले, म्हणजे तुझ्या बाहेर काही चक्कर चालू होतं का? समजू सुद्धा दिले नाहीस तू यार, मी म्हणालो. चक्कर नव्हते रे, बस फक्त चालू होणार होते किंवा माहीत नाही सुरू पण झाले होते की नव्हते, की सुरू झाले होते. माधव गोंधळला आणि म्हणाला, नक्की काय म्हणायचे आहे तुला? माधवला सगळे सांगण्यासाठी मला सुद्धा त्या काळामध्ये जावे लागले. एका वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या कंपनीचे ट्रेनिंग दिल्लीमध्ये चालू होते. बऱ्याच वेगवेगळ्या शहरातून लोक तिथे एकत्र आले होते. वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे होते. दिवसभर कंटाळा आला होता. त्या दिवशीचे ट्रेनिंग झाल्यानंतर साधारण 5 वाजता मी फिरायला निघालो. खाली उतरत आलेले ढग, वाफळत असलेले स्वीट कॉर्न, हवेमध्ये त्याचा सुवास येत होता. तुम्ही कणीस भाजून देत नाही का? एक आवाज कानावर पडला, ज्यामुळे मी आश्चर्याने मागे वळून पाहिले. कणीस हा शब्द महाराष्ट्रामध्ये बोलला जातो, तर एक बिनधास्त मुलगी आपल्या केसांना मागे सरकवत दुसऱ्या हाताने पर्समधून पैसे काढत होती. तो क्षण मी जागेवरच थांबलो. पुढच्या अर्ध्या तासामध्ये मी शोधून काढले की ती मुलगी श्वेता आमच्या कंपनीच्याच पुणे ब्रांचमधून आली होती आणि आमच्यासोबत ट्रेनिंगसाठी आले होते. आता कुठे मला थोडेसे दिल्लीमध्ये चांगले वाटू लागले. त्या 8 दिवस अगदी स्वप्नासारखे होते. आता मला तिथले वातावरण खूप छान वाटू लागले. ट्रेनिंगमधला कंटाळा निघून गेला होता. तेथील वेळ आता कसा निघून चालला होता कळत सुद्धा नव्हते. ट्रेनिंग सुटल्यानंतर जेव्हा संध्याकाळ होत असते तेव्हा जादूसारखी ती रात्र मला वाटे. आम्ही ट्रेनिंगमधील लोक मिळून फिरायसाठी जाऊ लागलो होतो. मस्त खेळीमेळीचे वातावरण झाले होते. आज मी श्वेताला पहिल्यांदाच नीट पाहिले होते तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र बसलो होतो. श्वेताच्या हसण्याचा आवाज ऐकून मी मनातल्या मनात हसत असे आणि सगळ्यांच्या नजरा चुकवून तिच्याकडे पाहत असे. मी जीवनामध्ये काय मागितलं होतं आतापर्यंत, तर एक मनासारखी नोकरी आणि एक अशी जिंदादिल पसंतीची सहचरणी. परत ही गोष्ट तिथेच अडकली होती. उद्या ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता तेव्हा आज संध्याकाळी आपण सगळेजण इथे एक वॉटर पार्क आहे तिथे जाऊयात. श्वेताने त्या दिवशी डिनरसाठी आमंत्रित केले होते. मी लक्षपूर्वक पाहत होतो तिच्याकडे. किती चंचल, आनंदी, आत्मविश्वासाने भरलेली होती श्वेता. माझ्या नशिबावर उपकार होतील का नाही मी वाट पाहत होतो. मला तुमच्याशी काही बोलायचे आहे श्वेता. दुसऱ्या दिवशी वॉटर पार्कच्या एका कडेला मी तिला हळूच म्हटले. बाकी सगळे लोक फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते. काय झाले बोला, परंतु ऐका ना, पहिल्यांदा आपण पिक्चर क्लिक करूयात आणि नंतर बोलूयात. ते बघा ना तिथे किती मस्त वातावरण आहे. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत फोटो काढण्यासाठी ती पळाली. मी गपचीप बघत राहिलो. म्हणजे तू काही बोलला की नाही, माधवने मला विचारले. मी परत वर्तमानात आलो, जिथे मी आज एक लग्न झालेला माणूस होतो. नाही, मी काहीच सांगितले नाही. मला वाटले थोडी घाई होईल. मग माधवने उत्सुकतेने विचारले, मग काय ट्रेनिंग संपले? आणि आम्ही लोक आपल्या शहरामध्ये परत गेलो. इकडे आपल्या शहरात आल्यानंतर सुद्धा माझे सगळ्यांशी फोनवर बोलणे चालू असायचे. श्वेताशी सुद्धा होते. या नात्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा असे मला वाटत होते आणि मला श्वेताच्या मनातील पण समजून घ्यायचे होते. परंतु एके दिवशी श्वेताचा फोन आला. मी हे सांगताना थोडासा नाराज झालो होतो. एवढ्या थंडीतसुद्धा मला धडकी वाटत होती. थकलेल्या आवाजात मी सांगितले की त्या दिवशी जेव्हा श्वेताचा फोन आला तेव्हा तिच्या बोलण्यामध्ये खुशी आणि आनंद वाटत होता. तिने सांगितले, 1 वर्षापासून ती तिच्या पप्पांना विनवत होती आणि आता कुठे तिच्या बॉयफ्रेंडला आपला जावई बनवण्याचे त्यांनी मान्य केले होते.
श्वेता आपल्या लग्नाला घेऊन अजून खूप काही मला सांगत होती, परंतु बहुतेक मला त्याच्या पुढचे काही ऐकू येत नव्हते आणि त्या दिवसापासून मी आतून तुटून गेल्यासारखा झालो होतो. प्रत्येक मुलीमध्ये मी श्वेताला शोधत होतो. मी विचार केला की दुसरी श्वेताच हे रिकामे पण भरू शकेल, म्हणून मी इतके दिवस लग्न टाळत होतो. परंतु माझी आई हट्टाला पेटली आणि या साक्षीबरोबर मला लग्न करावे लागले. थोडा वेळ माझ्यात आणि माधवमध्ये शांतता निर्माण झाली, परंतु माधवने पुढे बोलणे चालू केले. हे बघ विकास, तुला माहित आहे ना आता काय करायचे आहे, तेव्हा सगळं होईल व्यवस्थित. तुला माहित आहे का, लग्न हे गुळासारखे गोड असते, हळूहळू ते मिसळून जाते. मित्राशी बोलल्यानंतर जेव्हा मी घरी आलो त्यानंतर मी फोन पाहू लागलो, तेव्हा साक्षीच्या बहिणीने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्याला नाव दिले होते आपले कुटुंब आणि त्यात मला ॲड केले होते. वेलकम दाजी या नावाचा एक मेसेज सुद्धा पाठवला होता. मनामध्ये खूप कसे तरी झाले. हे नाटक करणे खरंच गरजेचे होते का? फोटोग्राफरने लग्नाचे फोटो पाठवले होते. मी लॅपटॉपवर थोडाफार फोटो पाहिले आणि बंद करून टाकले. मला जास्त काही पाहू वाटत नव्हते, मन लागत नव्हते. मी फेसबुक उघडले आणि बराच वेळ श्वेताच्या प्रोफाईलवरचं फिरत होतो. तेवढ्यात आई आली आणि म्हणाली, आज साक्षीला आणण्यासाठी तुला तिच्या माहेरी जायचे आहे. तिकडून फोन आला होता तिच्या माहेरावरून. आईचे बोलणे ऐकून मी जरासं चिडलो. आई, आता मी ड्रायव्हिंग करत जायचे का? हो बेटा, जावेच लागेल. पती आहेस तू. निवांतपणे काही घाई न करता आवरून मी निघालो आणि सासरच्या घरी पोहोचलो. मोठ्या प्रकारे स्वागत करून सगळ्यांनी मला आतमध्ये नेले. कुटुंबातील लोकांबरोबर साक्षी हॉलमध्ये बसली होती. एकदम साधासा ड्रेस, ना मेकअप आणि नावापुरते दागिने. अशा प्रकारे मी तिला आतापर्यंत पाहिले नव्हते. नेहमी भरपूर दागिन्यांनी भारी भारी भरजरे कपड्यांमध्ये नटलेले मी तिला पाहिले होते. मला हे तिच्या आजचे साधे रूप जरासे आवडले होते. आम्ही हळूच एकमेकांच्या डोळ्यात पाहिले तेव्हा ती हळूच हसली. माझ्या मनातली गाठ थोडीशी खुलली होती. दाजी, तुम्ही दोघे हनीमूनसाठी कुठे फिरायला जाणार आहात? साक्षी दीदीने तर काहीच सांगितले नाही. सिक्रेट आहे काय तुमच्या दोघांचे? मेहुण्यांनी मला घेरून माझ्यावर हमला केला होता. मी गडबडलो आणि मला असे वाटले की साक्षीच्या डोळ्यामध्ये सुद्धा हाच प्रश्न फिरत आहे. परत माघारी जाताना मी साक्षीला स्पष्ट सफाई देण्याचा प्रयत्न केला. ऑफिसमध्ये खूप काम आहे, त्यामुळे सध्या तरी कुठे जायला जमणार नाही, तेव्हा नंतर बघू. ती फक्त हो म्हणाली आणि गप्प बसली. मी आपल्या नजरेमध्येच थोडासा खाली पडलो. मला वाटले होते की ती आता माझ्याशी भांडेल आणि मला विचारेल की असे काय एवढे काम आहे ऑफिसमध्ये. परंतु नाही, ती शांत बसली होती आणि ही शांती मला बेचैन करत होती. साक्षी काहीच तक्रार का करत नाहीये? साक्षीला आता इथे येऊन जवळजवळ 15 दिवस झाले होते आणि मी खरंच इमानदारीने सांगतो की या 15 दिवसात मला एक दिवस सुद्धा ते काय म्हणतात ना, हा स्पार्क, हा आमच्या दोघांमध्ये आलाच नव्हता, जाणवलाच नाही. त्या भावना आल्याच नाहीत. लांबून पाहिले तर सगळ्यांना सगळे काही चांगले वाटत होते. साक्षी घरात सगळ्यांबरोबर मिक्स झाली होती. आई बाबांबरोबर तर ती तिची खूप चेष्टा मस्करी चालत असे. एकंदरीत घरातले वातावरण खूप आनंदी होते. परंतु आम्ही दोघे फक्त औपचारिक बोलत होते. साक्षी जरा बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण मला काही बोलू वाटत नव्हते. ही साडी मी ऑनलाईन मागवली आहे. भीती वाटत होती की कुठे फाटलेले वगैरे येऊ नये. साक्षी उत्साहाने साडी दाखवत म्हणाली, पण मी अतिशय रुक्षपणे बर ठीक आहे म्हटले आणि बोलणे बंद केले. त्यावेळेला मी फेसबुकवर श्वेताचे फोटो पाहत होतो. तुम्ही अशा प्रकारे का वागता? लॅपटॉप बंद करा, मी तुमच्याशी बोलत आहे, साक्षी डायरेक्ट माझ्यासमोर येऊन म्हणाली. मी एक नजर श्वेताच्या फोटोवर टाकली आणि त्यानंतर स्क्रीनच्या मागे उभी असलेल्या साक्षीकडे पाहिले. बोल, काय म्हणत आहेस? ऑफिसचे काम करत आहे, करू का नको करू? थोड्याशा रागाने मी म्हटले. ती म्हणाली, मी तसे म्हणत नाहीये, जाऊ द्या, काही नाही. आणि साक्षी साडी घेऊन तेथून निघून गेली. हे असे क्षण होते. मला स्वतःला खूप कमजोर वाटू लागले होते.
मी श्वेताला का विसरू शकत नाही? मी साक्षीला तिची जागा का देऊ शकत नाही? माझ्या आणि साक्षीच्या खास जवळीकमध्ये मधल्या अंतरामध्ये श्वेताच राहत होती. जवळपास अशा गोंधळामध्ये माझे जीवन चालले होते. कधी कधी मनात येऊ लागले की सगळं काही सोडून पळून जावे, पण असेही वाटायचे की मी हे साक्षीबरोबर चुकीचे करत आहे. या मंदिराबाबत मी खूप काही ऐकले होते. खरंच खूप छान होते मंदिर. त्या दिवशी रात्री रेणुका देवीच्या मंदिरामध्ये येताच साक्षी म्हणाली, एक सेल्फी घेऊयात, इकडे पहा बरे. मी जबरदस्तीने हसलो. ती काही बाई बोलत राहिली. चला आता घरी निघूयात. मी मोबाईलवर टाइम पाहत तिला म्हटले. साक्षी नाही म्हणाली आणि तिथेच मंदिराच्या बाहेर कट्ट्यावर बसली. तिथले वातावरण खूप छान होते. फुलांनी सजवलेले दुकाने आणि मंदिरातून येणारा घंट्याचा आवाज. मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा विचारले होते, तुम्ही माझा इतका राग का करत आहात? साक्षीने डायरेक्ट माझ्या डोळ्यात पाहत म्हटले. असे काही नाही. मी नजर फिरवत म्हटले. आकाशामधून सूर्य हळूहळू खाली चालला होता आणि संध्याकाळ होत होती. मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे. मला BEdला ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे. मावळत्या सूर्याकडे पाहत साक्षी म्हणाली. अरे वा, हे तर चांगलेच आहे. मी साक्षीकडे पाहत म्हणालो, परंतु ती अचानक बोलायची थांबली आणि तिचे ओठ थरथर कापू लागले. ती म्हणाली, मी माझ्या माहेरी जाऊन BEd करणार आहे. आईबाबांशी मी या विषयावर बोलले आहे आणि ते पाठवायला तयार आहेत. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. असे वाटले की खूप विचारपूर्वक ती हे बोलत आहे. मी अजून तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा वेदना असल्यासारख्या मला दिसून आल्या. आम्ही मंदिरातून निघून घरी आलो. घरी आल्यानंतर मी जरा अस्वस्थ झालो होतो. रात्रभर मी व्यवस्थित झोपू शकलो नाही. विचित्र अशा अस्वस्थता मला जाणवत होती. विचित्र स्वप्ने पडत होते. कधी दिसत होते की साक्षी आणि मी एकत्र बसून जेवण करत आहोत. कधी दिसू लागले की कार चालवत असताना मी तिला सांगितले सीट बेल्ट लाव आणि नंतर पाहिले त्या मंदिराच्या ओट्यावर बसून ती म्हणत आहे की आता मी कधीच परत येणार नाही. आणि मी एकदम दचकून माझे डोळे उघडले. तेव्हा पाहिले तर साक्षी शेजारी झोपली होती. तेव्हा कुठेतरी मला शांत वाटले. मला समजले हे स्वप्न होते. मी सुटकेचा श्वास घेतला. हे माझ्याबरोबर काय होत आहे? माझे आईबाबा सुद्धा या गोष्टीवर तयार झाले की ती माहेरी जाऊन BEd करेल. म्हणजे खरोखरच साक्षी येथून निघून जाणार. मी तर चुकीचं होतोच. त्यामुळे साक्षी माझ्याशी अजून जुळली नव्हती आणि ती अगदी आरामात म्हणाली होती की मी माझ्या माहेरी जाऊन शिकणार आहे. आणि काय म्हटला होता माधव त्या दिवशी? लग्न गुळाच्या गोडव्यासारखे असते. अरे कसला गोडवा, कसलीच ती माझ्यात मिसळली नाही. सकाळी उठलो तर जरा डोके जड झाले होते. साक्षीने फोन बेडवर ठेवला होता आणि सकाळी सकाळीच तिच्या मेसेजचे नोटिफिकेशन वाजत होते. मी स्वतःला समजावले की असं कोणाचा फोन गपचूप पाहणे चुकीचे आहे, परंतु मला राहवले नाही. फोनमध्ये पाहिले तर खूप मेसेज आले होते. त्यामध्ये एक साक्षीच्या वहिनीचा मेसेज होता. तू काल इतकी रडलीस, मला सुद्धा कसे तरीच वाटले. साक्षी, तो मेसेज वाचून मला काही समजत नव्हते. साक्षी तर शिक्षणासाठी माहेरी त्यांच्याकडे चालली होती आणि मग कशामुळे तिने मन नाराज झाले असेल? का रडली असेल साक्षी? स्क्रोल करून मी वरचे मेसेज वाचले. साक्षीने पाठवलेल्या एका मेसेजवर माझे डोळे थांबले. वहिनी, मी यांना सांगितले की मी माझ्या माहेरी जाऊन BEd करेल, तरी सुद्धा यांच्यावर काहीच फरक पडला नाही. हे तसेच माझ्याकडे पाहत बसले की जसे नेहमी माझ्याशी वागतात. हे राहू शकतील इथे माझ्याशिवाय अगदी निवांतपणे. हे काय लिहिले आहे? मी माझे डोके धरून बसलो. तिला समजत नव्हते की मी तिच्यापासून वेगळे राहू इच्छित नाही, परंतु मी किती मूर्ख आहे, कारण मी तिला कधीही सांगितले नव्हते की तिच्यापासून वेगळे राहण्याची मला इच्छा नाही आणि मी तिला माहेरी जाण्यापासूनही थांबवले नाही. खरंच मी चुकीचा होतो, पण मी आता निर्णय घेतलाय की बास, खूप झाले. आता मी हे सगळं व्यवस्थित करूनच राहील. माझा फोन इथे आहे का? साक्षीने रूममध्ये येत विचारले.
साक्षीला माझ्याजवळ बसण्याचा इशारा केला आणि तिला विचारले, खूप खूप नाराज आहेस का साक्षी माझ्यावर? इतक्या दिवसांमध्ये पहिल्यांदा मी तिच्याशी अशा प्रकारे बोललो होतो. तिचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली, नाही. मी विचारले, मग अशी माझ्यापासून लांब का चालली आहेस? इथे राहून सुद्धा तू BEd करू शकतेस ना? डोळ्यातील अश्रूमुळे तिचे गाल भिजले होते. कुठून जरी केले तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे? ती रडत रडत म्हणाली, साक्षी मला फरक पडणार, प्लीज जाऊ नको. आणि असे म्हणत असताना माझा सुद्धा गळा भरून आला होता. माझा हात पकडून ती सुद्धा रडू लागली. मी तिला आपल्याजवळ ओढून घेतले. मनातल्या सगळ्या तक्रारी अश्रूंबरोबर वाहून चालल्या होत्या. आम्ही दोघं सुद्धा रडत होतो आणि हसू लागलो होतो. आमचे लग्न खरोखरच गुळाचा गोडवा होता, जो हळूहळू आमच्यात मिसळत चालला होता. तर कसा वाटला आजचा भाग मित्रांनो? आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.